एकदा एक कुटुंब त्यांच्या गाडीतून प्रवासाला निघालं होतं. वडील गाडी चालवत होते. मुलगा वडिलांना म्हणाला, बाबा गाडी जोरात चालवा हा. वडील शांतपणे हसले आणि मुलाच्या इच्छेखातर त्यांनी गाडीचा वेग वाढवला. त्या वाढलेल्या वेगामध्ये त्यांच्या गाडीनं इतर काही गाड्यांना ओव्हरटेक करत मागं टाकलं. मुलगा खुश झाला. पण थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या एका गाडीनं अधिक वेगात येऊन यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं. मुलगा पुन्हा वडिलांना म्हणाला, बाबा आपल्या गाडीचा वेग अजून वाढवा ना. वडिलांनी मग गाडीचा वेग अजून वाढवला आणि त्या गाडीला पुन्हा मागं टाकलं. पण त्यानंतर थोड्या वेळामध्ये अजून काही गाड्या खूपच वेगात आल्या. त्यांनी वेगामध्ये जाताना यांच्या गाडीला सहज मागं टाकलं. तो छोटा मुलगा पुन्हा नाराज होऊन बाबांना म्हणू लागला, बाबा आपल्या गाडीचा वेग अजून वाढवा ना. त्या गाड्या आपल्या गाडीला मागं टाकून पुढे जात आहेत. आता यावेळी मात्र वडील त्याला म्हणाले, बाळा त्या गाड्यांच्या इंजिनाची ताकद, शक्ती आणि क्षमता ही आपल्या गाडीच्या इंजिनापेक्षा खूप जास्त आहे. आपण आपल्या गाडीची तुलना त्या गाड्यांशी करणं बरोबर नाही. त्या गाड्यांशी बरोबरी करणं किंवा स्पर्धा करणं हे योग्य ठरणार नाही. आपण ज्या वेगानं जात आहोत तो वेग आपल्या गाडीसाठी तिच्या इंजिनाच्या क्षमतेनुसार योग्यच आहे. त्याहून जास्त आवाजवी अपेक्षा ठेवत त्या गाड्यांच्या वेगाशी तुलना करणं हे चुकीचंच आहे. यावरती त्या मुलानं आपल्या वडिलांना जो प्रश्न विचारला तो खरं तर अंतर्मुख करणारा आहे. तो म्हणाला, बाबा तुम्हाला जी गोष्ट गाडीच्या इंजिनाच्या बाबतीत लक्षात येते ती गोष्ट माझ्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये इतर मुलांसोबत माझी तुलना करताना का बरं लक्षात येत नाही? खरंच पालक म्हणून आपण कित्येकदा आपल्या मुलांच्या क्षमता, आवडीनिवडी यांचा विचार न करता इतर मुलांशी त्यांची तुलना करत बसतो. त्यांना जीव घेण्यास स्पर्धेमध्ये उतरवतो. त्यांच्या क्षमतांचा, आवडीनिवडींचा अभ्यास न करता त्यांना धावायला लावतो. त्यांनी यात अव्वल यावं हीच अपेक्षा आपण बाळगून असतो. हे चित्र खरोखरीच बदलायला हवं.